रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन नवी मुंबई वार्षिक सर्वसाधारण सभा द पार्क हॉटेल नवी मुंबई येथे पार बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज गणेश पूजन त्याचबरोबर दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि कार्यक्रमाची सुरुवात केली। तसेच दिवंगत बिल्डर कैलासवासी संग्राम पाटील व कैलासवासी दिलीप वडावरकर यांना श्रद्धांजली देण्यात आली। यावेळी मान्यवरांकडून अध्यक्ष शंकर म्हात्रे, महासचिव तुकाराम दुधे, खजिनदार बाळासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। प्रस्तावना बाळासाहेब देशमुख व तुकाराम दुधे यांनी केली। यात त्यांनी महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन स्थापन महाराष्ट्रीयन बिल्डरांना बिल्डर व्यवसायात येणाऱ्या सिडको प्रशासनाकडून अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत पुढील धोरणे व ध्येय सांगितले। यावेळी महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई कमिटी माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांचे आभार मानत नवनिर्वाचित कमिटीचे उपाध्यक्ष के म्हात्रे, विकास भामरे, लक्ष्मण साळुंके, महेश माटे, कार्याध्यक्ष हितेश सावंत, सहसचिव रवींद्र जोशी आणि अजित यलमार, सहखजिनदार उत्तम यलमार आणि संजय इंगळे, कमिटी सदस्य किरण बागड, बाबासाहेब भोसले, अजय पाटील, रामचंद्र मोरजकर, सुनील ठोंबरे, संतोष आंबवणे, आशिष काकडे, मीडिया प्रमुख राजेंद्र कोलकर, निमंत्रक संदीप सावंत, माजी अध्यक्ष प्रकाश बाविस्कर तसेच नवीन सदस्य पत्रकार यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रायोजक IDBI बँक आणि रेरा विजन होते, त्यांचे स्वागतही करण्यात आले। त्याचवेळी मान्यवरांनी आपली मते मांडत शुभेच्छा दिल्या। यावेळी IDBI आणि रेरा विजन यांनी आपापली माहिती दिली आणि मोठ्या उत्साहात वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। आर्किटेक्चर सुलतान कर्जत या ठिकाणी उपस्थित। धन्यवाद। पुढील शिल्पा बंगेरा मॅडम या ठिकाणी उपस्थित सन्मान करण्यासाठी संदीप त्यांची 24-25 साठी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आयोजित केली होती आणि या सभेमध्ये तुमच्या सर्व मेंबर जे आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केले होते आणि बऱ्यापैकी तुमचे सदस्य सर्व उपस्थित राहिले होते। या मी एवढंच मेसेज यांना देऊ शकतो की आपली जी मराठी बांधवांची किंवा मराठी लोकांची जी असोसिएशन आहे ती आपले असोसिएशन मजबूत व्हायला पाहिजे आणि यामध्ये जे आता बांधकाम व्यवसाय वाढले पाहिजेत आणि नवीन जी पिढी आहे या नवीन पिढीने पुढे यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या या मराठी जे लोक आहेत आपले जास्तीत जास्त व्यवसाय करू शकतात। पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी आपले जे मराठी बिल्डर्स जे होते त्याने इतर असोसिएशन सुद्धा त्यांना जवळ करीत नव्हते। मग आम्ही जे तुकाराम दुधे साहेब आहेत, मी आहे स्वतः, आमचे बाकीचे मेंबर्स आहेत, त्याच्यानंतर मग आम्ही लोकांनी काय केलं, हावरे साहेब वगैरे जे आहेत आपले, आम्ही सर्व एकत्र येऊन प्रकाश बाविस्कर आहेत, आम्ही एकत्र येऊन सर्वांनी आपण महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन स्थापित केलं। आपण करू इच्छितो की आपण सर्व जर एकत्र आलो आणि एकजुटीने जर काम केलं, एकजुटीने जर आपण कार्य केलं आणि आपल्या समाजापुढे हा मेसेज जर आपण पाठवला आणि समाजापुढे आपला हा मेसेज आपण लोकांना दिला तर आपण सर्व एकत्र येऊन एकत्र व्यवसाय करून आपण सगळे श्रीमंत होणार यात शंका नाही। आमची संघटना स्थापन झाल्यापासून बांधकाम विकासक ह्यांच्या समस्या दूर होत गेल्याने मराठी बांधव आम्हाला जुडलेले आहेत आणि आमचं जे संघटना आहे हे मराठी संघटना म्हटलं की कुठल्याही आम्ही कार्यालयात गेलो तर आमचा दबदबा तिथं असतो, कारण मराठी बिल्डर असोसिएशन मध्ये बरेचसे बिल्डर आता झालेले आहेत। प्रत्येकाचे पूर्वी विकासक फार कमी होते मराठी, आता मोठ्या प्रमाणात मराठी विकासक पुढे आलेले आहेत आणि ह्या विकासकाकडून जे आहे ज्या काही समस्या आता येतात ते आमच्यापर्यंत ते मांडतात। आमची असोसिएशन त्या समस्या ज्या आहेत त्या सिडको मधले काही प्रॉब्लेम असतील, महानगरपालिकेचे प्रॉब्लेम असतील, नयनाचे प्रॉब्लेम असतील, रेव्हन्यू डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम असतील, हे
सोडवण्याचं काम करते आणि म्हणून आज आपली जी बिल्डर असोसिएशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आम्ही प्रत्येकाच्या समस्या येत्या काळामध्ये दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. ही खरं खंत आहे मराठी माणसाची की मराठी माणसं म्हटलं की तो आपल्याला पेमेंट करेल का नाही करेल काय, तो बांधकाम करेल काय, पूर्ण करेल का नाही, त्याचं कसं असेल. परंतु बाहेरून जर आलेला तो बिल्डर लल्लू पल्लू जरी असला ना, अरे तो फार मोठा सेट आहे, तो फार मोठा बिल्डर आहे, पण त्याच्या खिशात काही नसते. तो इथं येतो, सगळे कर्ज घेतो आणि काम करतो. आणि काम केल्यानंतर बऱ्याचशा लोकांना जे आहेत आज नवी मुंबईमध्ये जे समस्या आहेत ते आज लोकांना दिसून आलेल्या आहेत. 12.5% जे प्लॉट आहे की बाहेरचा माणूस आहे त्याला जे त्यांनी जे प्लॉट दिलेले आहेत, आज बऱ्याचशे केसेस कोर्ट मॅटर चालू आहेत त्यांचे. प्रथम सिडको महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी जो संवाद आणि सिस्टीम जी होती आजपर्यंत चांगली झाली होती, पण याच्यापेक्षा फार सुंदर रीतीने आम्ही ती करून मंत्रालयाशी निगडीत आम्ही व्यवहार चालू करणार आहे. कारण आजपर्यंत जे होत होतं ते केवळ ह्या लोकल सिस्टीम बरोबर आम्ही जात होतो. त्यामुळे आमचे प्रश्न, महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे प्रश्न सुटताना अडचणी येत होत्या. आता आम्ही डायरेक्ट UD म्हणजे सेक्रेटरी आणि मंत्री लेवलवर मीटिंग चालू करणार आहोत आणि याची संपूर्ण शंकर म्हात्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मीटिंग झालेल्या आहेत आणि ते आम्ही लवकरात लवकर स्टार्ट करून बिल्डर असोसिएशनला चांगल्या पद्धतीने न्याय कसा देता येईल याचा आम्ही पुरेपूर फायदा 1 वर्षाच्या आत करून देणार आहोत. त्यांना पूर्वी जो नैनाचा जो प्रश्न प्रलंबित आहे तो डेव्हलपमेंटचा, आणि आता नैनाने बरेचसे 4 ते 5 हजार कोटीचे टेंडर काढलेले आहेत. त्यामुळे नैनाचं इम्प्रूव्ह पण झालेलं आहे आणि जे प्रश्न मार्गी लागत नाहीत त्याच्यासाठी आम्ही डायरेक्ट शासनाबरोबरच डिस्कशन करून जे सभासदांचे प्रोजेक्ट आहेत, मग महाराष्ट्र बिल्डर असो अगर अन्य असो, त्याच्यासाठी महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन अतिशय मोठ्या सिस्टीममध्ये जाऊन काम करेल. मराठी बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना आतापर्यंत ज्या जमिनी दिल्यात त्या इथल्या शेतकऱ्यांनीच दिलेल्या आहेत आणि त्यांच्याच जमिनीवर आम्ही बिल्डिंग बनवतो. हे तुम्ही बोलू शकता की इतर जे लोक येतात ते काहीतरी आम्ही मोठे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या आडे काही इथले शेतकरी जे माझे भोले भाले शेतकरीकडे आहेत ते त्यांच्या मागे फसले जातात. कारण जर तुम्ही बघितलं आतापर्यंत जितकी लिटिगेशन कोर्टामध्ये किंवा इतर चालू आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये मराठी माणसं किती आहेत हे जर तुम्ही काढलं तुमच्या लक्षात येईल की मराठी माणसं जी कामं बिल्डिंग हातात घेतात ती पूर्णपणे प्रामाणिकपणे करतात आणि जे बाहेरून आलेले लोक आहेत ते काहीतरी बँकांचे पैसे, कस्टमरचे 2-2, 4-4 वेळा पैसे उचलणं आणि त्यांची फसवणूक करणं हे प्रमाण त्यांच्याकडनं होतं. या ठिकाणी जर आपल्याला विकासक म्हणून 6.5% किंवा ग्रामीण भाग काम करत असेल तर इथला जो शेतकरी आहे त्याच्याकडनंच जमीन घेऊन आम्ही कामं करतो. आणि जर का आपण जर माहिती घेतली किंवा बघितलं तर आतापर्यंत आम्ही जी कामं केलेत, म्हणजे मी तर आपल्याला हेही सांगेन की रेरा असेल किंवा इतर ठिकाणी जे तक्रारी होतात त्याच्यामध्ये आमच्या असोसिएशनचे मेंबरांच्या बद्दल 0 तक्रार आहे. तुम्ही माहिती घेतली तर आज मी या ठिकाणी जी कामं करतोय एक बिल्डर म्हणून, म्हणजे एकही तक्रार, 0 तक्रार. ही आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मराठी माणूस पहिले या कस्टमरला 10 दिवस आधी बोलवतो, तो त्याला विचारतो बाबा तुला हा घर दिलेला आहे मी 204 नंबरचा, घर बघून घे. त्याच्यामध्ये कुठे जर तुला काय कडी लूज आहे काय लूज असं वाटलं तर 8 दिवसामध्ये मी करून देतो. म्हणजे आम्ही पोझिशन ही त्याच्या मर्जीनुसार देतो, असं नाही आम्ही जे काय बनवले तुम्ही घ्या म्हणून. त्यामुळे इथला शेतकरी हा महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे जे बिल्डर त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या बरोबर राहील. या ठिकाणच्या परिसरामध्ये आमचे दुधे साहेब आहेत, दापोली, पारगाव किंवा या उलवे भागामध्ये कामं करतात, शंकर शेठ आहेत, बरेच लोक आम्ही जो कामं करतो आणि सगळे हे इथले शेतकरी आम्हाला ओळखतात आणि त्यांचा 100% विश्वास आमच्यावर आहे. प्रत्येकाची काम करण्याची एक क्षमता असतो की एका वेळेला 1 प्रोजेक्ट करावं की 2 करावं की 3 करावं. आम्ही तेवढे प्रमाणात कामं करतो आणि तेवढे प्रमाणात जी कामं घेतली ती वेळेवर लोकांना डिलिव्हरी देतो. नमस्कार, मी सुधांशु कुलकर्णी, अलिबाग IDBI बँकेचा अलिबाग रिजनचा मी रिजनल हेड आहे. आणि अलिबाग रिजन हे पनवेलपासून ते महाड, मुरुड, इकडे खोपोली इथपर्यंत पसरलेलं आहे. आपल्या ह्या रिजनमध्ये 24 ब्रांचेस आहेत आणि सगळ्या ब्रांचेसमध्ये आपल्याला चांगल्या बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. तर महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनची आज जी मीटिंग झाली
त्याच्यामध्ये बऱ्याच बिल्डर्सची आमचं बोलणं झालंय. या बँकिंग सुविधा आम्ही त्यांना सर्व ब्रांचेसमधनं प्रोव्हाइड करू शकतो. माझं नाव आकाश चौहान आहे. मी फाउंडर CEO रेरा विजन आहे. आमचा हा विषय असं होतं की मार्केटमध्ये जे इन्फॉर्मेशन असिमेट्री होती, लोकांना रेरा रजिस्ट्रेशनमध्ये काय करायचंय, नक्की काय बघायचंय हे लोकांना माहीत नव्हतं. आता डेव्हलपरला जे डॉक्युमेंट टाकायचं आहे, वेळोवेळी खूप वेळ लागत होता रेरा रजिस्ट्रेशनसाठी. आणि त्याच्यामध्ये लोकांना जे लोक परचेस करताय, जे अलॉटीज आहे, बायर्स आहे, ते आयुष्याचं पूर्ण एका प्रकल्पात पैसे टाकतात आणि ते वेळेवर होणार की नाही त्यांनाच माहीत नसतो. त्यांना फक्त हे बघायचं असतं की रेरा रजिस्ट्रेशन नंबर आहे, पण नक्की प्रोजेक्टमध्ये कितीपर्यंत सँक्शन झालेलं आहे प्रोजेक्ट हे त्यांना बघायला, म्हणजे त्यांना शिक्षण नाही आहे त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही असं सांगू शकता की त्यांना माहीत नाही की कुठला डॉक्युमेंट बघायचं आहे रेरामध्ये, ते आम्ही अनेबल करायचं आहे त्यांना. त्याच्यासाठी आम्ही स्वतःची कंपनी टाकलेली आहे. आणि मी रेरा डिपार्टमेंटमध्ये 7 वर्ष काम केलेलं आहे ॲज अ वरिष्ठ सल्लागार. आणि ते जे एक्सपिरियन्स आहे रेराचा, ते एक्सपिरियन्स इथे घेऊन लोकांना म्हणजे खूप सोपं करायचा हा विषय की रेरामध्ये काय डॉक्युमेंट बघायचं, वेळेवर रजिस्ट्रेशन कसं घ्यायचं. आणि जे लोकांना 3.5-4 महिने साधारण लागत आहे, आता आज एक डेव्हलपर भेटला आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला 1.5 वर्ष लागलं रेरा रजिस्ट्रेशनसाठी. आणि आम्ही साधारण 17-18 दिवसात आम्ही रेरा रजिस्ट्रेशन लोकांना काढून देतो. तर फक्त हे सोय